ऑब्जेक्शन जर तुम्ही वेळेत घेतलं नसेल ते ऑब्जेक्शन व्हॅलिड नाही. ऐका माझं पूर्ण आहे. नोटिफिकेशन निघाल्याबरोबर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं का नाही घेतलं? ज्यावेळेस ऐका हो सर, ऐकून घेता का तुम्ही? काय म्हणले आम्ही गाईडलाईन्स फॉलो करू, बरोबर? गाईडलाईन्स मध्ये तुमचं म्हणणं हे नव्हतं, बरोबर? मग ज्यावेळेस नोटिफिकेशन काढलं अपवादात्मक परिस्थिती त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होते, तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. थोडं ऐकता का? मराठी भाषाच आहे ना तुमची मातृभाषा, मग ऐका म्हणून सांगायलो ना मी तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही, ज्यावेळेस क्लेम भरपूर द्यायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, काढता पाय घेता का? योजना कशासाठी झाली? नुकसान झालं तर शेतकऱ्याला द्यायसाठी झाली. कृषी विभागानं अतिवृष्टीमध्ये मागच्या वर्षी जेवढे पैसे दिले तेवढेच यावर्षी दिले. बाधित क्षेत्र जवळपास सारखंच आहे. आपलं नुकसान कधी भेटते? 33% अधिक नुकसान झाल्यावर, 33% अधिक नुकसान झाल्यावर हे भेटते तर विमा भेटायला काही हरकत नाही. नुकसान जास्त झाले. किती पाऊस झाला होता यावेळेस? 922 मिलीमीटर. मे महिन्यातला पाऊस वेगळा, जमिनीत ओल जास्त होती, नुकसान भरायला भेटायला पाहिजे होतं. तुम्ही काय घोळ घातलाय आम्हाला माहिती नाही. तुम्ही ऑब्जेक्शन उशिरा घेतले त्याच्यावर आम्ही म्हणजे ते मान्यच करणार नाही. त्याच्यामुळे हे नाटकं ना ड्रायव्हेट ग्रीनवेटचे बंद करा. जेवढे पात्र मंडळ आहेत त्यांना विनाविलंब तुम्हाला द्यावं लागेल लगेच. बिलकुल हे नाटकच करायचं नाही. जे सांगताना की ऑब्जेक्शन त्यावेळेस घेतलं नाही, ज्यावेळेस आपलं कापणी प्रयोग चालू होते सोयाबीनचे त्यावेळेस ते नोटिफिकेशन निघाल्याबरोबर ऑब्जेक्शन घेतलं नाही. तुम्ही ते गाईडलाईनच्या बाहेर आहे म्हणून काय दाखवा, कागद दाखवा, ते दाखवा कागद. तुमचे कपडे काढतो मी कागद दाखवून. तुम्ही मिसगाईड करू नका. आणि त्यावेळेस तुम्ही काहीच म्हणले नाही ना, तुम्ही ते संगणमताने ऑब्जेक्शन आले. प्रायव्हेट ग्रीनवेट तुम्ही आयुक्त भांडत बसा, शेतकऱ्याला नाही सांगायचं. वेळेवर क्लेम द्यायचा, पैसे घेतले ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये. मग ज्यावेळेस फील्डला त्यावेळेस पण नाही घेतलं आणि आता फील्डला डाटा भरला पोर्टलला हे ना आलं की तुम्हाला मरण आलं. नुसत्या प्रॉफिट साठी येता का मार्केटमध्ये तुम्ही? तुमच्यापेक्षा ती ICICI बरी होती ना. फोन लावा रे भाई.